वेलकम टू शीतल्स कॉर्नर. एक लेखिका आणि तिचे लेखणी बरोबर छान अशी चहाची रेसिपी. कॉलेजच्या उंबऱ्यावरती पाऊल ठेवले असता मन क्षितिजाजवळ जाऊन आल्याचा भास नुसता. कवी मन माझे उदार असे बहुकल्पकता. अमृततुल्य वाटे मित्रांची साथ, सोबत चहा म्हणजे भेटण्याची आतुरता. कॉलेजचे दिवस आणि टपरीवरचा चहा खूप जवळची गोष्ट आहे ना. माझी पहिली कादंबरी मनाचा कल. खरं तर कॉलेजवयीन मुलांचा अभ्यास आणि हळव्या आतुर प्रेमाच्या सुंदर आठवणी या त्या वयात सहज घडणाऱ्या गोष्टी असतात. माझ्या या कादंबरीतील मुख्य पात्र आहे कुणाल, रिया आणि माऊली. कॉलेजच्या वयात आपण बराचसा काळ चिष्टामस्करी करण्यात घालवतो आणि त्याच आपल्या आठवणी तयार होतात. आपल्या गप्पा टप्पा या चहाच्या टपरीवरच होत असतात. तर अशीच एक नवी कोरी रेसिपी मी माझ्या प्रेक्षक मित्रमैत्रिणींसाठी घेऊन येत आहे. तसं पाहिलं तर चहाची रेसिपी एक निमित्त आहे. खरं तर आज माझ्या सबस्क्रायबर मित्रमैत्रिणींसाठी साधलेला संवाद आहे. स्वतःला कुठेतरी व्यक्त होण्यासाठी मला हे मिळालेले सुंदर असे व्यासपीठ आहे. तसे चहा बनवणे खूप काही अवघड गोष्ट नाही, पण उत्तम टपरीसारखा चहा बनवण्यासाठी कोणती ट्रिक वापरायची व पद्धती सांगणार आहे. 2 कप चहा बनवण्यासाठी एकूण किती पाण्याचा वापर करायचा व किती दूध वापरायचे या व्हिडिओतून लक्षात येईल. तर अगदी घर सांभाळता आणि घरच्या जबाबदारी पार पडता या ठिकाणी 2 कादंबरी पब्लिश केल्या आहेत. पहिली मनाचा कल व दुसरी सुकलेल्या आठवणींचा झरा. मनाचा कल ही माझी पहिली कादंबरी. लेखिका शीतल अमोल कुंभार. ही कादंबरी फ्लिपकार्ट व ॲमेझॉन वर उपलब्ध आहे. न कळे फुलपाखरा का आनंदाने बागडते, न कळे आयुष्य 2 क्षणाचे त्यास, क्षण क्षण जगणे असे समाधानात पहुडते, किती हा विरोधाभास, म्लान जगण्याचा आपणास ध्यास. धन्यवाद. तर फ्रेंड्स, तुमच्याही काय कॉलेजच्या आठवणी असतील तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. मी एक लेखिका आहे आणि मला शब्दांप्रमाणे चविशीही खेळायला खूप आवडते. कॉलेज कट्टा म्हटले की चहा, कॉफी, नाश्ता, हॉटेल तर असतेच ना. तर अशा धमाकेदार सेशनचा आपण शुभारंभ या चहा सोबत करणार आहोत. सेशनची सुरुवात तर गोड पेयाने झाली, तशीच कादंबरीच्या गोड किस्स्यांची सुरुवात सोबत करूया. आपल्या आयुष्यात काही गोष्टी ठरवून घडत नसतात, तर काही गोष्टी या न ठरवताही घडत असतात. आपल्या आसपास जे घडत असते त्याच्यामधूनच आपल्याला प्रेरणा मिळत असते. मनाचा कल ही कादंबरी आपल्या खूप जवळच्या विषयाशी संबंधित वाटणारी कलाकृती आहे. वेगवेगळ्या पात्रांची मनाची अवस्था सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कॉलेजवयीन मुलांचा कल, त्यांच्या पालकांचा त्यांच्याविषयीचा कल व कसे एकमेकांत गुंतत चालले आहेत याचे दाखले यामध्ये देण्यात आले आहे. थोडक्यात कादंबरीविषयी सांगायचे झाले तर खूप आवडेल असे कथानक सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. मनाचा कल ही कादंबरी यूथ स्पेशल आहे, त्यामुळे या आजच्या सेशनमध्ये आपण टपरीवरचा चहा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. टपरीवरचा चहा आणि कॉलेजच्या काही आठवणी खूप सुंदर असा विषय आहे. तर या ठिकाणी सेम टू सेम टपरीवरचा चहा होण्यासाठी या ठिकाणी मी अगदी कमी साहित्य घेतलेले आहे. साखर घेतलेली आहे, चहापत्ती घेतलेली आहे. तर या ठिकाणी 2 लवंग, आलं, वेलची एक घेतलेली आहे. तर या पद्धतीने सगळी साहित्याची जुळवाजुळव तर करून घेतलेली आहे. ज्याप्रमाणे मैत्रीपूर्ण वातावरणात आपण चहाचा आस्वाद घेतो त्या पद्धतीनेच आज मी तुम्हाला चहा कसा बनवायचा ते
सांगणार आहे. रिया, कुणाल आणि माऊली ही माझ्या कादंबरीतील अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका करणारे पात्र आहेत. तर फ्रेंड्स, आपल्याला जर 2 कप चहा बनवायचा असेल तर थोडंसंच पाणी वापरायचं आहे. अगदी थोडं म्हणजे 1 कपाला थोडंसं कमी पाणी वापरायचं आहे. आणि चवीनुसार साखर घालायची आहे. या ठिकाणी 2 चमचे साखर घातलेली आहे आणि चहापत्ती ही थोडीशी जास्त वापरायची आहे. आणि चहापत्ती जर थोडीशी जास्त वापरली तर चहाही एकदम छान कडक असा तयार होतो. ज्याप्रमाणे मैत्री घट्ट व अतूट असते त्या पद्धतीनेच हा आपला चहाही मस्त व कडक असा बनणार आहे. तर ही रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर या ठिकाणी आलं वरचं साल काढून ठेचून घेतलेलं आहे. किसून घेतल्यामुळे थोडासा चहा कडू लागतो, त्यामुळे आलं हे नेहमी चेचूनच घालायचं आहे. ज्या पद्धतीने छान आल्याचा स्वाद येण्यासाठी आपण कुटून वापरले त्या पद्धतीनेच वेलची आणि लवंग ही यामध्ये चांगली कुटून बारीक करून यामध्ये टाकायचं आहे. मैत्रीचा जसा रंग खुलण्यास वेळ लागतो त्या पद्धतीनेच चहाही छान रंगतदार हवा असेल तर त्यालाही थोडा वेळ द्यावा लागतो. नातं हे कोणतंही पटकन तयार होत नसतं, तेही वेळ दिल्यानंतरच तयार होत असते. थोडक्यात कादंबरीविषयी सांगायचे झाले तर खूप आवडेल असे कथानक सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. 2 प्रेम करणारे प्रियकर प्रेयसी तसेच मैत्रीबद्दल चांगला अनुभव पाहायला मिळेल. सामाजिक आर्थिक स्तर पाहायला मिळेल. शैक्षणिक महत्त्व पाहायला मिळेल. कौटुंबिक उतार चढाव खूप चांगल्या प्रकारे या कादंबरीतून स्पष्ट होताना दिसेल. बदलत्या काळाप्रमाणे ही कादंबरी रचना केलेली आहे. आता छान मसाल्याचा वास सुटलेला आहे आणि आपली चहापत्तीही चांगली शिजून घेतलेली आहे. तर प्रथम 1 कप दूध घालायचं आहे आणि अंदाज घेऊन अजून आपल्याला दूध घालायचं आहे. लगेचच खूप जास्त दूध न ओतता हळूहळू मापाने आपण दूध वापरायचं आहे. तर अजून थोडं अर्धा कप आपण दूध वापरणार आहोत. या ठिकाणी आपण अर्धा कपाला थोडंसं जास्त पाणी वापरलेलं होतं आणि दूध हे 1.5 कप इतकं वापरलेलं आहे. तर असा फक्कडसा चहा आपला तयार होताना दिसत आहे. तर पहा, अशा प्रकारे वर खाली केल्याने आणखीन आपला चहा घट्ट होण्यास मदत होते. तर अजून थोडं आपल्याला दूध वाढवायचं आहे. असं केल्यामुळे आपला चहा आणखीन रंगतदार छान होतो आणि आपल्याला लक्षात येते की आपल्याला किती दूध वापरायचं आहे. अगदी थोडं थोडं करून दूध वापरल्यामुळे चहा घट्ट होण्यास मदत होते. तर फ्रेंड्स, हा आपला चहा मस्त असा तयार झालेला आहे. तर माझ्याकडे टपरीवरचे जसे कप असतात त्या पद्धतीचे ग्लास कप आहेत. त्याच्यामधून आपण छान चहा सर्व करणार आहोत. तर फ्रेंड्स, मैत्रीपूर्ण चहा आपला तयार झालेला आहे. तर या कादंबरीमध्ये तुम्हाला थोडासा जरी इंटरेस्ट वाटत असेल तर नक्की तुम्ही ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून कादंबरी मागवू शकता. तर याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर हा आपला चहा तयार झालेला आहे. वा, खरंच खूप छान आणि टेस्टी असा हा चहा झालेला आहे. मस्त वाफळलेला असा चहा आणि सोबत कॉलेजच्या मैत्रीपूर्ण आठवणी, काय मस्त कॉम्बिनेशन आहे ना. तर कादंबरीतील काही ओळी. कितीदा मनाला समजवायचे, नको दृष्टीहीन जगू, आकाश असे ठेंगणे, नजर क्षितिजापर्यंत वाहू दे असे, मनास गगनापलीकडलेच बहु पडे जानने. मनाचा कल ही कादंबरी खरंच मनाला भावेल अशी आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा.
आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.